एक महत्त्वाची बातमी, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडी कडून जप्ती सुरू करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। वाल्मिक कराडची 100हून जास्त बँकेची खाती गोठवल्याची सूत्रांची माहिती आहे। वाल्मिक कराडची 100हून अधिक बँक खाती गोठवली, सूत्रांची माहिती। खंडणी, हत्या आणि अॅट्रॉसिटी प्रकरणातील फरार आरोपींची सर्व बँक खाती गोठवली। कराडची 100हून अधिक बँक खाती गोठवली, आणखी बँक खात्यांचा शोध सुरू। पॅन कार्ड लिंक असलेल्या सर्व संपत्तीबाबत माहिती जमा। महसूल विभागाकडून जमिनीची सर्व माहिती मागितली। आरोपींची स्थावर आणि इतर मालमत्ता जप्त करण्याचे कोर्टाचे आदेश नाहीत। आरोपी संदर्भातील जुनी आणि नवी नाती याचा शोध घेऊन चौकशीसाठी बोलावण्याचं सत्र। आज 25 जणांचे तर आतापर्यंत 150 जणांचे सीआयडी कडून जबाब नोंदवले। संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांचाही जबाब नोंदवण्यात आला। तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीचं उच्च न्यायालयात पत्र, सूत्रांची ही माहिती आहे। हत्या प्रकरणातील आरोपींची संपत्तीची जप्तीची कारवाई सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे। सीआयडीने महसूल आणि दुय्यम उपनिबंधक कार्यालयात देखील हे पत्र दिलंय। तर जप्तीची कारवाई तातडीने पूर्ण करा, सीआयडीचं हे पत्र असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। आणि अधिक अपडेट आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, काय अधिक माहिती सीआयडीच्या तपासासंदर्भात? प्रणिता, अगदी बरोबर आहे। खरं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जे मोकाट फरार आरोपी आहेत त्यांच्या जप्तीचे कारवाईचे आदेश जे आहेत ते स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सीआयडीला दिलेले होते आणि मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार सीआयडीनं उच्च न्यायालयामध्ये एक पत्र जे आहे ते दाखल केलेलं आहे। या पत्रामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की हत्या प्रकरणामध्ये जे फरार आरोपी आहेत त्यांच्या संपत्तीची जप्तीची कारवाई जी आहे ती सीआयडी कडून करण्यात आलेली आहे। मात्र जप्तीची कारवाई करताना हे पत्र जे आहे ते सुरुवातीला महसूल त्याचबरोबर दुय्यम उपनिबंधक कार्यालय जे आहे ते द्यावं लागतं, कारण स्थावर मालमत्तेची जप्ती जी आहे ते महसूल विभागाकडून केली जाते। त्यामुळे सीआयडीनं एक पत्र जे आहे ते महसूल विभागाला दिलेलं आहे। या प्रकरणामध्ये सुदर्शन गुरे, त्याचबरोबर कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे, त्याचबरोबर 2 कोटीच्या खंडणीच्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड जो आहे तो फरार आहे आणि याच आरोपींच्या संपत्तीच्या जप्तीचे आदेश जे आहे ते सीआयडीनं दिलेले आहेत। मात्र जे पत्र जे आहे ते सीआयडीनं महसूल विभाग त्याचबरोबर दुय्यम उपनिबंधक कार्यालयात दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आणि त्यानुसार या हत्या प्रकरणामधले जे मोकाट आरोपी आहेत त्यांच्या संपत्तीच्या जप्तीची कारवाई जी आहे ती सुरू झालेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे फरार आरोपी आहेत ते देशाबाहेर पळून जाणार नाहीत किंवा त्यांच्या संपत्तीचा सहभाग जो आहे तो खरं तर या कटामध्ये असणार नाही, याचा खरं तर पुरेपूर तपास जो आहे तो सीआयडी कडून केला जातोय। त्यामुळे पळून जाण्याचे सगळे मार्ग जे आहेत ते बंद करण्याचा प्रयत्न सीआयडी कडून केला जातोय। मात्र त्यांच्या संपत्तीच्या जप्तीची कारवाई जी आहे ती सीआयडी कडून करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार सीआयडीने एक पत्र जे आहे ते मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केलंय। महसूल विभाग त्याचबरोबर दुय्यम उपनिबंधक कार्यालय जे आहे ते पत्र दिल्याची सूत्रांनी माहिती दिलेली आहे। नक्कीच प्रदीप, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।